ओम नमो नारायण. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब ही बिमारी खूप वाढलेली आहे. परंतु मित्रांनो, ही बिमारी का वाढते याचा आपण कधी विचार केला आहे काय? अनियमित रहन सहन, नैसर्गिक रूपामध्ये जसं सकाळ झाली तर सूर्योदयाच्या वेळेस तुम्ही उठायला पाहिजे, सूर्य मावळला तर तुम्ही झोपायला पाहिजे. परंतु हे काही या आधुनिक युगामध्ये शक्य नाही, हे मलाही मान्य आहे. परंतु आपण जर रात्री समजा दिवसा तुम्ही जर 12 वाजता झोपेतून उठायला लागले आणि रात्री जर तुम्ही 1 वाजता झोपायला लागले तर तुमच्या शरीरामधल्या ज्या नैसर्गिक तुमच्या ज्या काही चयापचयाच्या क्रिया आहेत त्या डिस्टर्ब होतात. आणि त्या डिस्टर्ब झाल्यानंतर मग तुमच्या शरीरामध्ये जे आहे एक दूषितपणा रक्तामध्ये तयार होतं. आणि तो जर रक्तामध्ये दूषितपणा झाला तर मग मेद, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र सर्वीकडे तुमचं दूषितपणा होतो. आणि तशा पद्धतीचा जर दूषितपणा एकूण तुमच्या शरीरामध्ये झाला तर तुमच्या रक्तवाहिनी जे पाईपलाईन आहे तुमच्या शरीराची, जे सर्व रक्तवाहिनी ज्याला वाहिन्यांचं जे जाळं आपल्या शरीरामध्ये, त्यामध्ये कचरापट्टी साचते. आणि कचरापट्टी साचल्यानंतर त्या रक्तवाहिन्यामधून कडक होतात. त्या रक्तवाहिन्या कडक झाल्यानंतर ब्रेनच्या हिशोबाने जेवढे शरीराला जसं जसं रक्त पाहिजे तशा पद्धतीचं जे आहे, हा जो ब्लडचा प्रेशर आहे हा 120 आपल्याला वरचा पाहिजे आणि खालचा 90 पाहिजे. तर हे काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस शरीराला त्याचं प्रेशर कमी जास्त करायचं काम पडतं त्यावेळेस तुमच्या शरीराची पाईपलाईन साथ देत नाही. तुमच्या शरीराचा जो रक्तवाहिन्यांमध्ये जो रक्ताचा फ्लो होतो त्या रक्तवाहिन्या तुम्हाला साथ देत नाही व पर्यायी ब्लड प्रेशर वाढतं. मग त्याला झोप पूर्ण न होणे, तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जे आहे चयापचयाचा त्रास असणे, किंवा तुम्ही नियमित ड्रिंकचं सेवन करणे, कधी ऑकेजनल ठीक आहे पण नियमित जर तुम्ही सेवन करत असाल, किंवा तुम्ही धूम्रपान कंटिन्यू करताय, मग अशा वेळेस तुम्ही धूम्रपान जर कंटिन्यू केलं तर त्यामुळेही तुमच्या रक्तामध्ये निकोटीन नावाचा पदार्थ चढतो आणि कुठंतरी तुमच्या हृदयाला, लंग्सला ते डॅमेज करतं आणि त्यामुळे हे ब्लड प्रेशर वाढतंय. मानसिक विचार, जर एखादा मनुष्य कुठल्याही समजा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा त्याच्यावर घडलेल्या एखाद्या प्रसंगामुळं किंवा भीतीमुळं, दडपणमुळं जर समजा तो जगत असेल तर निश्चित त्याचाही तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर मित्रांनो होतं काय की जशी पाईपलाईन आहे ती तुम्हाला पाईपलाईन साथ देत नाही. आणि काही लोकांना तर ब्लड प्रेशर वाढल्यानंतर डॉक्टर जे आहेत सकाळी एक वेळ गोळी दिली ठीक आहे, 2-2 वेळा गोळ्या देतात डॉक्टर, सकाळी देतात आणि संध्याकाळी पण देतात. परंतु हे अनैसर्गिकपणाने कंट्रोल करणे म्हणजे तुमच्या मस्तकामध्ये एखादी व्हेन्स फाटून जातं ना मित्रांनो. असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की हल्लीच्या युगामध्ये जे काही समजा 100 जर रुग्ण असतील की ज्यांना पॅरालिसिसचा त्रास झालेला आहे, तर ह्यापैकी साधारणतः 50 रुग्ण असे असतात की ज्यांना हाय ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असतात. मित्रांनो, ब्लड प्रेशरची गोळी घ्या, त्यांनी निश्चित तुम्हाला ब्लड प्रेशर तुमच्या शरीरामध्ये त्यापासून आराम होईल. परंतु ब्लड प्रेशरसाठी मानसिकता तुमची, योग, मेडिटेशन, प्राणायाम हे फारच जोडलं आहे मित्रांनो. तर जर ब्लड प्रेशरमध्ये तुम्ही मागच्या 2 वर्षापासून 5 वर्षापासून हाय ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेता आणि तुमचा ब्लड प्रेशरच कमी होत नाही, तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही 7 दिवसाचा एक प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. ज्या प्रोग्राममध्ये त्या रुग्णाला सकाळी योगा करून घेणे, सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत प्रोग्राम असतात. सकाळी योगा करून घेणे, नंतर त्याचं पंचकर्म करणे, शरीर शुद्धीची क्रिया करणे, काही जडीबुटीचे आयुर्वेदिक औषधं आम्ही तयार केलेले आहेत, योग संशोधन केलेले ते औषधं देणे आणि रात्री त्याच्याकडनं मेडिटेशन करून घेणे, म्युझिक थेरपी करणे, विशिष्ट म्युझिक लावून त्यांच्याकडून मेडिटेशन करून घेणे, त्राटक विद्याचा प्रयोग करून घेणे, हे सर्व करून निश्चितच आपला जो हाय ब्लड प्रेशर आहे तो ब्लड प्रेशर नॉर्मल पद्धतीमध्ये येतो. आणि ह्यामध्ये जर फरक पडला नाही 7 दिवसामध्ये तर तुम्हाला आम्ही सुटी देणार नाही, मुफ्त तुम्हाला पुढं आम्ही तिथंच आणखी 7 दिवस ठेवू, परंतु तुमचा ब्लड प्रेशर नॅचरलच करून सोडू. मित्रांनो, ठीक आहे, आपला ब्लड प्रेशर वाढला, आपण डॉक्टरकडे गेलो, त्यांनी औषधं दिलीत, परंतु ती औषधं किती प्रमाणात आपण घेऊन राहिलो
जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर एखाद्या दिवशी ब्लड व्हेन्स तुमची फाटणारच मित्रांनो. म्हणून ज्यांचा हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी स्वतःचे डॉक्टर स्वतः बना. आणि आपण जर धूम्रपान, ड्रिंक हे जर अनियमितपणे करत असतील, रेग्युलर करत असाल तर मात्र मित्रांनो एखाद्या दिवशी तुम्हाला पॅरालिस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचं काही लक्षात नाही आलं तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये हाय ब्लड प्रेशरसाठी स्पेशल टीम घेतल्या जातात, त्यासाठी बॅच घेतली जाते. तर त्या बॅचमध्ये आपण येऊ शकता. अधिक माहितीसाठी आमचा शिवधाम सरकार www.shivdhamsarkar.com इथं अधिक माहिती घेऊ शकता. खालील दिलेल्या नंबरवर आपण आपली अपॉइंटमेंट घेऊ शकता व हाय ब्लड प्रेशरच्या ह्या आमच्या जो काही आमचा कोर्स आहे 7 दिवसाचा, ह्या कोर्सचा आपण लाभ घ्या, ज्यामध्ये नुसतं औषध देऊन तुम्हाला तुमचा हाय ब्लड प्रेशर लो केला जात नाही. तर ते हाय ब्लड प्रेशर का वाढलं त्याच्यावर नाडी परीक्षण, दर्शन, तुमचे प्रश्न करून प्रॉपर रोग निदान केलं जातं आणि मग त्यावर तिथं उपाय केला जातो. मित्रांनो, पंचकर्म हे आयुष्यामधनं म्हणजे प्रत्येक वर्षीच तुम्ही पंच करायला पाहिजे, ज्यामुळं तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजारच लागणार नाही. परंतु हल्लीच्या युगामध्ये मानसिक टेन्शन आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, मला धावपळ करायची आहे, मुझे राजा बनणे का आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी ह्या ज्या आहे हे मनुष्याची इजाज आहे, परंतु निसर्गाला काही वेगळंच पाहिजे. जर आपला ब्लड प्रेशर हाय होत असेल तर त्या गोष्टीला सिरियसली घ्या व आमच्या शिवधाम सरकारमध्ये 7 दिवसाच्या ह्या कोर्समध्ये तुम्ही जे आहे आपलं नाव रजिस्टर करू शकता. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 7 दिवसाचा कोर्स आमचा वेगळा चालत असतो. त्यासाठी तुम्हाला इथे ॲडमिट राहावं लागेल व त्याचा खर्च फक्त खाणे, पिणे, राहणे, ट्रीटमेंट हा 7 दिवसाचा फक्त 2000 रुपये एका दिवसाला आहे. ह्या संधीचा लाभ घ्या. ओम नमो नारायण.